मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तसेच आवादा कंपनीला कोट्यावधी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी आरोपी असलेला वाल्मिक कराड याने कोट्यावधी रुपयांची संपत्ती जमवल्याची माहिती दिवसेंदिवस समोर येताना पाहायला मिळते। आतापर्यंत ही संपत्ती पुण्यात आढळून येत होती, मात्र आता सोलापूर जिल्ह्यात देखील वाल्मिक कराड याने कोट्यावधी रुपयांची संपत्ती आपली दुसरी पत्नी अर्थात ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने खरेदी केल्याचं समोर येत आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एक्स वरती पोस्ट करत ही माहिती समोर आणलेली होती की ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने बार्शी तालुक्यात काही जमिनी खरेदी करण्यात आलेल्या आहेत। याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने ज्यावेळेस केला त्यावेळेस ही कागदपत्र आपल्या समोर आलेली आहेत। बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावातली ही जमीन आहे। गट क्रमांक 504 मधले उपविभाग 1, 2, 3, 4 असे हे 4 गट आहेत, ज्याचं क्षेत्रफळ साधारणतः एकूण 35 एकर इतका आहे। आणि या 35 एकर जमीन जी आहे ती एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावाने होती आणि या चारही जमिनी जी आहेत ती ज्योती मंगल जाधव हिने खरेदी केलेल्या आहेत। खरं तर पुण्यामध्ये जी कागदपत्र ज्योती मंगल जाधव हिने सादर केलेली होती त्याच कागदपत्रांचा वापर देखील बार्शीतल्या जमिनी खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे पुण्यात ज्या महिलेच्या नावाने अर्थात ज्योती मंगल जाधवच्या नावाने संपत्ती खरेदी करण्यात आलेली आहे त्याच महिलेच्या नावाने सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या या शेंद्री गावात जवळपास 35 एकर जमीन खरेदी केल्याचं आपल्या समोर येत आहे। या जमिनीचं बाजार मूल्य आपण जर बघितलं साधारणतः 1.5 कोटी रुपयांपर्यंत या जमिनींचं बाजार मूल्य असल्याची माहिती आपल्याला मिळते। खरं तर पुण्यामध्ये जी जमिनी खरेदी करण्यात आल्या त्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये 2 ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यात आलेल्या होत्या, तर हडपसरच्या अमेनोरा टाउनशिपमध्ये 2 फ्लॅट कोट्यावधी रुपयांचे खरेदी करण्यात आलेले होते, तर खराडीमध्ये 1 फ्लॅट जे आहे ते ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने खरेदी करण्यात आले होतं। पुण्यामध्ये इतकी कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी असताना आता सोलापूर जिल्ह्यातल्या या बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावामध्ये देखील जवळपास 1.5 कोटी रुपयांची शेतजमीन जी आहे ती ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने खरेदी करण्यात आलेली आहे। त्यामुळे या ज्योती जाधवकडे इतका पैसा कुठून आला हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषीची गरज आपल्याला लागणार नाहीये। मात्र जेव्हापासून वाल्मिक कराड याच्यावरती आरोप होत आहेत तेव्हापासून कोट्यावधी रुपयांची संपत्ती वाल्मिक कराड याने स्वतःच्या आपली पहिली पत्नी मंजिली आणि दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावाने खरेदी केल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। अंजली दमानी यांनी जे पुरावे माहिती दिलेली होती त्यानुसार बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावातली ही जमीन ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने असल्याचं स्पष्ट होत आहे। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, बार्शी, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।